पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी, आपलं चॅनल वॉर्ड विभागात अनेक डीपी रस्ते युटिलिटी अभावी बनत असून पोहोच रस्ते अपुऱ्या अवस्थेत आहेत, तर गरजेचे अंतर्गत रस्ते अतिक्रमण होऊन नागरिकांची बोंबाबोंब आहे। या सर्व रस्ते विषयांवर कल्याण पूर्वेचे आमदार सुलभा गायकवाड, शिवसेना कल्याण पूर्व विधानसभा प्रमुख प्रशांत काळे, माजी नगरसेवक मनोज राय, नवीन गवळी, अभिमन्यू गायकवाड, प्रमोद पिंगळे, नगरसेविका माधुरी काळे, राजवंती मडवी, भाजपा जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी आदींनी एकत्र येऊन कल्याण डोंबिवली महानगरपालिका शहर अभियंता परदेशी यांच्यासोबत बैठक झाली। यावेळी कल्याण पूर्वेतील डीपी रोडसाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं। कल्याण पूर्व उपअभियंता गोसावी यांच्यावर स्थानिक लोकप्रतिनिधी प्रश्नांचा भडीमार करून दिरंगाई कामांचा ठपका ठेवत त्यांना अनेक प्रश्नांचा भडीमार केला। पुणे लिंक रोड ते सम्राट हायस्कूल समोरून 100 फुटी रस्त्याला जोडणारा रस्ता कल्याणच्या विकासाच्या दृष्टीने अनेक रस्त्यांमधील एक रस्ता आहे। गेली अनेक वर्ष हा रस्ता होऊ शकला नाही। याबाबत शहर अभियंता आणि कल्याण पूर्वेतील उपस्थित लोकप्रतिनिधी यांनी रस्त्याची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली। रस्ता बनवत असताना युटिलिटी अस्तित्वात नसल्याचं दिसून आलं। संबंधित विभागाकडून अतिक्रमण हटवून रस्ता करण्यात येईल असं आश्वासन यावेळी शहर अभियंता यांच्याकडून देण्यात आलं। कल्याण पूर्वेच्या खुंटलेल्या विकासाबाबत पालिका अधिकाऱ्यांवर कल्याण पूर्व आमदार सुलभा गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली। संबंधित प्रस्तावित रोड तात्काळ होण्याचे निर्देश महानगरपालिका शहर अभियंता यांना दिले। माधुरी प्रशांत काळे यांच्या प्रभागातून जाणाऱ्या हा रस्ता उत्तम दर्जाचा व्हावा यासाठी शासनाकडून या कामासाठी मोठा निधी उपलब्ध होत असल्याचं शिवसेना विधानसभा प्रमुख प्रशांत काळे यांनी यावेळी सांगितलंय। होणारे रस्ते हे अपुऱ्या नागरी सुविधांचे आहेत, त्यामुळे पुढे हे रस्ते सिमेंट कॉन्क्रीट झाल्यानंतर पुन्हा त्यांना खोदण्याची वेळ येऊ नये यासाठी नगरसेवक मनोज राय यांनी विषय मांडला। समाधानी जेव्हा हा रस्ता पूर्ण होईल तेव्हा होईल। सम्राट अशोक ते 100 फुटी रोडला जाणारा मधला रस्ता आहे। हा जर झाला तर खूप सोयीचं होईल, कारण ती चक्की नाक्यावर जी ट्रॅफिक होते ती होणार नाही, कारण इकडनं उल्हासनगर वरून जी येणारी पब्लिक ह्या रस्त्याने वळण करेल। तर हा रस्ता झाला तर खूपच सोयीचं होईल। माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या प्रयत्नाने कल्याण शहरामध्ये, कल्याण पूर्वेमध्ये अनेक विकास कामासाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे। आज डी वॉर्ड मध्ये माननीय महापालिकेच्या सिटी इंजिनियर आलेल्या होत्या। त्यावेळी कल्याण पूर्व सर्व लोकप्रतिनिधींनी आमदार माननीय सुलभावहिनी गायकवाड यांच्या उपस्थित कल्याण पूर्वेच्या सर्व डीपी रोडच्या संदर्भात बैठक पार पडली आणि त्यानिमित्ताने रस्त्यांची पाहणी केली। त्यामध्ये पुन्हा लिंक रोड सम्राट शाळा ते 100 फूट रोडला जाणारा रस्ता हा अत्यंत शहराच्या दृष्टीने महत्वाचा रस्ता आहे। स्टेशनवरून येणारा डॉमिनेशन, पब्लिक डॉमिनेशन आहे ते 100 फूटला जाणार, कारण 100 फूट रस्त्याच्या पुढे नवीन कल्याण सिटी डेव्हलप होते की ज्यामध्ये 38 हेक्टर जागा ही रिझर्वेशन आहे आणि ती सगळी रिझर्वेशन या रस्त्यावरती आहेत। ही रिझर्वेशन ज्यावेळी होतील किंवा तिथे वेगवेगळे प्रकल्प उभे आहेत, क्रीडा संकुल आहे, हॉस्पिटल आहे, शैक्षणिक संकुल आहे, त्यावेळी ह्या रस्त्याचा शहरातल्या लोकांना खूप मोठ्या प्रमाणावरती वापर होईल। त्या दिशेने हा रस्ता अत्यंत दर्जेदार झाला पाहिजे। आता सध्या त्या रस्त्याचं 25 लाख रुपयात काम चालू आहे। खरं तर त्या रस्त्यासाठी 29 कोटी रुपये MMRDने प्रस्तावित केलेले आहेत आणि ते प्रोसेसमध्ये आहेत। मात्र आता जो रस्ता होतोय तो रस्ता डीपी रोडच्या नॉर्म्स प्रमाणे व्हायला हवा असा आमचा आग्रह होता। त्याप्रमाणे आम्ही महापालिकेचे आयुक्त, MMRDचे सर्व पदाधिकारी, माननीय खासदार श्रीकांत शिंदे साहेब आणि सिटी इंजिनियर मॅडम यांना अशी लक्षात आणून दिलं, तर त्यांनी आज येऊन व्हिजिट केलेली आहे आणि त्याबाबत त्यांनी योग्य ती कारवाई प्रस्तावित केलेली आहे। पुन्हा लिंक रोड ते 100 फुटी रस्त्याला जोडणारा एक रस्ता आहे डीपी रोड 18 मीटरचा। आज त्यांनी दाखवला आहे तो रस्ता। तिथे मूलभूत मधून एक 25 लाखाचं काम मंजूर झालं होतं, ते काम चालू होतं, म्हणून प्रशांत काळे साहेबांनी नाराजी व्यक्त केली, कारण त्याच्यासाठी 29 कोटीचा प्रस्ताव मंत्रालयात मंजुरीसाठी पाठवण्यात आलेला आहे। तो प्रस्ताव जसा मंजूर होऊन आला तर आम्ही लगेच त्या रस्त्याचं काम चालू करू। सध्या ते काम कॉन्क्रिटिंग न करता पेवर ब्लॉक मधून करून घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, म्हणजे ते फ्लेक्झिबल पेमेंट म्हणून ट्रीट होईल। आणि इथे जे एन्क्रोचमेंट आहेत हा डीपी रस्ता क्लिअर करण्यासाठी, त्या क्लिअर करण्यासाठी पण मी आत्ताच कार्यकारी अभियंत्यांना सूचना दिल्या आहेत की टीपीला आणि डीएमसी एन्क्रोचमेंटला प्रस्ताव पाठवा, लवकरात लवकर प्रयत्न करून हा रस्ता क्लिअर करून घेण्यात येईल। पण त्या पद्धतीने प्लॅनिंग करतो आहे की युटिलिटीजसाठी आपण 50 मीटर 100 मीटरला डक ठेवतोय,
किंवा लॉन्जिट्युडिनली पण फ्लेक्झिबल पेमेंट ठेवतोय, जेणेकरून कॉन्क्रीट रस्ता तोडण्यात येऊ नये. था कि जो भी अब कंक्रीट का MMRDA के फंड से काम चालू है, MMRDA फंड निकालती है और उसके बाद क्या होता है कि रास्ते पे जो यूटिलिटी सिस्टम है, जैसे मतलब ड्रेनेज का लाइन है, पानी का लाइन है और जो सर्विस लाइन जाना चाहिए कि जिसके अंदर से MCB का केबल है, इंटरनेट का केबल है, जाने के लिए कोई सिस्टम डाला नहीं है. कंक्रीट में गरीब जनता टैक्स भरती है, उससे कंक्रीट का काम, रोड का काम चालू है और फिर वो कंक्रीट का रास्ता बनने के 3 महीने बाद वापस उसका ही खोद काम चालू होता है. फिर वो रास्ता वेस्ट जाता है, फिर वापस उसको रिपेयरिंग होता है. तो अपन कंक्रीट इसके लिए कर रहे हैं कि एक रास्ता 30 साल कम से कम चले. तो इसके लिए कम से कम इन्होंने पहले वर्क ऑर्डर निकालने के टाइम पे यूटिलिटी सिस्टम है उसका वर्क ऑर्डर निकालना चाहिए पहले इन्होंने, कि वो ड्रेनेज सिस्टम कहाँ से जाएगा, वो पानी का लाइन कहाँ से जाएगा. इनके पास पूरा उसका लेआउट होना चाहिए. इनके पास न कोई पेपर है न कोई लेआउट है. एक अधिकारी बदली होता है, फिर अगला अधिकारी को मालूम ही नहीं पड़ता है. तो हम लोग का यही इसके लिए ऑब्जेक्शन था कि पहले आप कंक्रीट चालू करने के पहले यूटिलिटी सिस्टम का क्या है उसका वर्क ऑर्डर निकालो, पहले वर्क यूटिलिटी सिस्टम बनाओ, फिर कंक्रीट का काम चालू करो. इसके लिए हम लोगों ने आज मीटिंग लिया था सिटी इंजीनियर मैडम से और उसके ऊपर हम लोगों ने वही विषय रखा था.